हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्या गोष्टीच्या बाबतीत भरपूर दिवस झाले इन्क्वायरी चालू होत्या ते म्हणजे काय सर, व्हेक्टर बॅच 9 म्हणजे बँकिंगची नवीन बॅच ही नेमकी कधी चालू होणार आहे? तर ती साधारणतः हिअर इज द अनाउन्समेंट. 21 सप्टेंबरपासून साधारणतः ही बॅच आपण स्टार्ट करतोय. याचा टायमिंग जो आहे 12 ते 4 PM या दरम्यानचा असेल. नेमके काय काय फीचर्स या बॅचचे असणार आहेत, ऑनलाईन प्लस ऑफलाईन ही बॅच कशा पद्धतीने चालणार आहे, तर या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीतला इत्थंभूत व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला इथे आपण देतोय की सर नेमकं व्हेक्टर बॅच 9 कशी असणार आहे, फीचर्स काय काय असणार आहे, फीस काय काय असणार आहे, ऑनलाईन प्लस ऑफलाईन ही बॅच कशा पद्धतीने रन होणार आहे, आणि सगळ्या फॅकल्टीज नेमक्या कोण कोण आहेत, कशा पद्धतीने ही सगळी बॅच आहे. तर या बॅचचा कंप्लीट एक अनाउन्समेंट व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी घेऊन येतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा बॅच जी आहे आपली ही 21 सप्टेंबर 2023 चालू होणार आहे. गुरुवारी टाइम असणार आहे 12 ते 4 या दरम्यान, म्हणजे दुपारची ही बॅच असणार आहे. 12 ते 4च्या दरम्यानची ही बॅच असणार आहे. ऑनलाईन प्लस ऑफलाईन या दोन्ही मोडमध्ये ही बॅच आपली लॉन्च होते. सर नेमकं सारथीच्या बाबतीत कारण काय आहे की जोपर्यंत चमत्कार दिसत नाही तोपर्यंत नमस्कार होत नाही. सारथीचे नेमके निकाल आहेत का, बरोबर आहे का, सारथीचं याच्या आधीचं नेमकं असलेली काय कशा पद्धतीने निकाल आहेत, सारथीचं या आधीचं असलेलं काय कर्तृत्व आहे, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत पाहत असताना काय स्पेक्टॅक्युलर रिझल्ट सारथीने आतापर्यंत दिलेले आहेत पहिल्या काही क्षणामध्ये पाहूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा सारथीच्या स्पेक्टॅक्युलर रिझल्टच्या बाबतीत पाहायचं झालं तर आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवणारी भारतातील मला वाटतं किंबहुना एकमेव संस्था असावी जी मराठी मुलांच्या हिशोबाने मराठीमधून जे लेक्चर्स होतात किंवा मराठीमधून या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवणारी भारतातील एकमेव संस्था जी आहे ती आहे सारथी एज्युकेशन. तेव्हा सारथी एज्युकेशनच्या माध्यमातून 2019 मध्ये साधारणतः, कारण 19 फेब्रुवारी 2019 भारतातला जगातला मला वाटतं सगळ्यात पवित्र दिवस, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी संस्थेची स्थापना झाली आणि 2019च्या पहिल्याच पदार्पणामध्ये सारथी एज्युकेशनचे जवळपास 130 निकाल पदार्पणामध्ये विद्यार्थ्यांना पाहायला मिळाले. 2020 मध्ये कोविडचं सावट होतं तरी सुद्धा ऑनलाईन बॅचेस विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पद्धतीने अटेंड केल्यात आणि त्याच्यातून 210+ स्टुडंटचं फायनल सिलेक्शन झालं. 2021 मध्ये जवळपास 350 विद्यार्थी फायनल सिलेक्शन त्यांचं झालंय. मग त्यांच्यामध्ये PO असतील, क्लर्क असतील, IBPS AFO असतील. तर या सगळ्या पद्धतीने 2021 मध्ये 350+ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय. 2022 मध्ये 500+ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि या पद्धतीनं सारथी एज्युकेशनचा जो आलेख आहे हा आपल्याला मागच्या काही वर्षांमध्ये हा चढता आलेख आपल्याला या ठिकाणी पाहता येतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मग सर 2023च्या बाबतीत काय, 2023 मध्ये सगळ्यात जास्त आणि एकदम धडाक्यात निकाल जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे. 2023 मध्ये साधारणतः आतापर्यंत 150+ निकाल जे आहेत हे विद्यार्थ्यांचे आलेले आहेत आणि आम्हाला 2023-2024च्या जानेवारीपर्यंत साधारणतः जे निकालाचा आकडा आहे 1 एप्रिलपर्यंत जो निकालाचा आकडा आहे 2024चा तो साधारणतः सारथीचं यावर्षीचं टार्गेट आहे ते म्हणजे 1000+ विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवायचं आहे. 1000+ विद्यार्थ्यांना साधारणतः PO असेल, क्लर्क असेल किंवा बाकीच्या एक्झामिनेशन असतील, इन्शुरन्स सेक्टर असेल, या सगळ्या सेक्टरमधून साधारणतः 1000 विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं ध्येय उराशी बाळगणारी भारतातली एकमेव संस्था ती म्हणजे सारथी एज्युकेशन. नवीन बॅचच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर आतापर्यंत एकंदरीत सिलेक्शन 2180+ सिलेक्शन हे सारथीचे तुम्हाला विथ प्रूफ तुम्हाला पाहायला मिळतील की एवढे सिलेक्शन्स तुम्हाला झालेले दिसतील. आता सर ह्या सगळ्याच बाबतीत आहेत तर निकाल जे आहेत 2022चे निकाल म्हणजे आता रिसेंटलीचे काही निकाल जरा आम्हाला फोडून सांगता येतील का? 2022 मध्ये साधारणतः IBPS AFO 214 विद्यार्थी झालेले आहेत आणि यावर्षी जर तुम्ही पाहत असाल 2023च्या निकालामध्ये IBPS AFOच्या निकालामध्ये जर तुम्ही पाहत असाल तर 170+ विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन ॲज अ ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून एकट्या सारथीने पूर्ण महाराष्ट्रातून दिलेलं आहे. मला वाटतं कृषीच्या विद्यार्थ्यांची पंढरी म्हणून सारथी एज्युकेशनकडे सगळे लोक बघतात, ओळखतात. ॲग्रिकल्चरचं माहेरघर म्हणून सारथी एज्युकेशनला ओळखलं जातं आणि खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी इथून यश संपादन करून जातात. सोबत IBPS क्लर्क 68+ निकाल 2022 मध्ये, IBPS PO 20+ निकाल, SBI PO 5+, RRB PO 30+, RRB असिस्टंट 30+, SBI क्लर्क 40+, साऊथ इंडियन बँकमध्ये 50+, सारस्वत बँकेत 20+, TJSB आणि ADCC बँकेमध्ये 35+, आणि बाकी जर ज्या प्रायव्हेट बँका आहेत जसं ॲक्सिस असेल, HDFC असेल यांच्या बाबतीत आपण अजून मोजत सुद्धा नाही एवढे प्रचंड निकाल जे आहेत हे सारथी एज्युकेशनचे आपल्याला 2022 पासून आपल्याला पुढे दिसतात. या वर्षीच्या असलेल्या RRBच्या पेपरमध्ये किंवा RRBच्या मेन्स एक्झामिनेशनला सारथीकडे जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते जवळपास अराउंड 1300च्या आसपास विद्यार्थी RRB PO मेन्स एक्झामिनेशन, RRB क्लर्क मेन्स एक्झामिनेशन आणि RRB स्केल 2 अशा पद्धतीनं जवळपास 1300च्या आसपास विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि याच्यापासून निश्चितच येणारा जो आकडा आहे 1 जानेवारीला ज्यावेळेस ग्रामीण बँकांचे निकाल लागतील डेफिनेटली हा आकडा शेकड्यामध्ये तुम्हाला दिसेल. तर असा प्रचंड अनुभव आणि प्रचंड निकाल मागे घेऊन
प्रचंड अनुभव सोबत घेऊन समोर चाललेली भारतातली एकमेव टीम ती म्हणजे सारथी एज्युकेशन. सोबत सांगण्याचं तात्पर्य सर 2023ला आपण जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय 150+ निकाल विद्यार्थ्यांचे आलेले आहेत आणि यावर्षीचं सारथीचं जे टार्गेट आहे ते 1000+ विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन घेऊन त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवणं हे टार्गेट उराशी बाळगणारी सारथी एज्युकेशन आहे. सर नेमकं व्हॉट अबाउट द फॅकल्टीज, नेमके कोण शिक्षक आहेत, कशा पद्धतीचे शिक्षक आहेत? सारथीमध्ये 5 विषय 5च शिक्षक या पद्धतीचं धोरण जे आहे हे सारथीने आतापर्यंत राबवलेलं आहे आणि त्यामुळं या असलेल्या इन्स्टिट्यूटचे साधारणतः 5 महत्त्वाचे फॅकल्टीज जे आहेत, जे मेन फॅकल्टीज आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील. फॅकल्टीच्या बाबतीत जर आपण आता पाहायला गेलं तर फॅकल्टीजमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहेत प्रदीप पाटील सर आहेत. मला वाटतं कुठल्याही बँकिंगच्या एक्झामिनेशनची किंवा MBAच्या एक्झामिनेशनची तयारी करणारा महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील विद्यार्थी असा कदाचित नसावा की जो सरांचं नाव इंग्लिशच्या बाबतीत त्यांनी ऐकलेलं नसावं. आत्तापर्यंत बऱ्याच म्हणजे स्वतःही परीक्षा दिलेल्या आहेत, त्या परीक्षांमध्ये आत्तापर्यंत सरांनी इंग्लिशमध्ये आत्तापर्यंत भारतातील हायएस्ट स्कोर घेतलेला आहे. सोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की सर जे आहेत हे पुणे युनिव्हर्सिटीमधून सरांचं MA इंग्लिश झालेलं आहे, UGC नेट सेट क्वालिफाईड आहेत सर इंग्लिशमध्ये. सेल्टा IS लंडनमधून सर एक क्वालिफाईड सर्टिफाईड ट्रेनर्स तिथं आपल्याला सर दिसतात. सोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिजमधून सर्टिफाईड इंग्लिश ट्रेनर म्हणून सरांना नावाजलेलं आहे. सर्टिफाईड ELTS ट्रेनर म्हणून ब्रिटिश काउन्सिल न्यू दिल्ली त्या ठिकाणाहून सुद्धा साधारणतः सर सर्टिफाईड ट्रेनर म्हणून नावाजलेले आहेत. टीचिंग एक्सपिरियन्स जर पाहायला गेलं तर प्रचंड टीचिंग एक्सपिरियन्स म्हणजे 20+ वर्षांचा एक्सपिरियन्स. सरांच्या अनुभवातून म्हणजे बऱ्याच वेळा विद्यार्थी शिकत असताना हे पण बोलतात की सर हे फक्त शिकत नाहीत, शिकवत नाहीत, आम्ही त्यांच्याकडून शिकत नाही, तर सरांचा अनुभव हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण विद्यार्थ्यांना ह्या फक्त आणि फक्त त्यांच्या पुस्तकी ज्ञानासोबत त्यांच्या अनुभवातून सर जे आहेत विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे शिकवताना दिसतात. सरांचं एक पुस्तक आहे कंप्लीट सोल्युशन फॉर द इंग्लिश जे आहे हे सरांनी तिथं दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आत्तापर्यंत ग्रामीण भागातून आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा त्याच्यासोबत हायली क्वालिफाईड असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना अशा सगळ्या लेवलच्या विद्यार्थ्यांना सरांनी आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना सरांनी मागच्या 20 वर्षात शिकवलेला आहे. प्रचंड अनुभव पाठीशी घेऊन सर तुम्हाला या ठिकाणी शिकवतात. म्हणजे एका वाक्यात सांगायची जर झालं तर साधारणतः इंग्लिश इज इक्वल टू किंवा बँकिंग MBA यांचं इंग्लिश इज इक्वल टू प्रदीप पाटील सर अशी प्रख्याती किंवा अशा पद्धतीचं नाव जे आहे हे सरांचं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की एक एक्सपेरिमेंट किंवा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे विद्यार्थी सक्सेसफुल झालेले आहेत, यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत, सरांचा अनुभव तर मिळावाच पण बाकीच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा, यशस्वी विद्यार्थ्यांचा, बाकीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत तो अनुभव पोचावा याच्यासाठी सारथीमध्ये सरांनी एक इनिशिएट घेतलं होतं आणि त्यानुसार एक अर्जुन्स ऑफ सारथी जे आहे हे सारथी एज्युकेशनमध्ये चालवलं जातं. ज्यांच्यामध्ये जे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत ते त्यांचा असलेला मार्गक्रम, त्यांनी केलेल्या गोष्टी, त्यांनी केलेल्या फॉलो केलेल्या गोष्टी, त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला, ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारी आणि विद्यार्थ्यांचं हित जोपासणारी संस्था म्हणजे सारथी एज्युकेशन. तर हा एक उपक्रम जो आहे हा सरांनी चालवलेला आहे. याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की सगळ्यात जास्त भीती विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची करत असताना किंबहुना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात जास्त जी भीती असते ती असते इंग्लिशची. मग आता इंग्लिशची जेवढी जास्त प्रॅक्टिस आपल्याला करता येईल जेवढं जास्त प्रॅक्टिस केली तेवढं जास्त यशाचा मार्ग त्यांचा सुखकर होतो किंवा यशापर्यंत ते लवकर पोहोचतात. इंग्लिश हा एक मुख्य अडथळा म्हणून विद्यार्थी आजपर्यंत पाहत होते, पण या इंग्लिशमध्ये नुसतं पास नाही, नुसतं कट ऑफ क्लिअर करायचं नाही, तर इंग्लिश या विषयात स्कोअर करता येतो असं पद्धतीचं शिकवणं किंवा या पद्धतीची भावना ठेवणारे जे आहेत ते प्रदीप पाटील सर आहेत. मग आता विद्यार्थ्यांना आपण फक्त सांगणार की काय सर तुम्ही काय करा, विद्यार्थ्यांना सांगणार की तुम्ही हे वाचा किंवा हे न्यूजपेपर तुम्ही रिडिंग करा, हे पुस्तकं तुम्ही रिडिंग करा, असं करून चालणार नाही. मग विद्यार्थ्यांना तुम्ही ह्या टेस्ट सोडवू नका, त्या एक्झाम लेवलच्या टेस्ट नसतात हे सर सांगायचे. पण मग आता विद्यार्थ्यांना नेमकं सोल्युशन काय द्यायचं, सरांनी स्वतः परीक्षा दिलेल्या आहेत, परीक्षांचा अनुभव अजून सुद्धा सर घेतात आणि मग या परीक्षांच्या अनुभवावरून सर स्वतः इंग्लिशच्या टेस्ट ज्या आहेत त्या सर स्वतः बनवतात आणि 4-4, 5-5 तास बसून त्या टेस्ट बनवल्या जातात. मग या टेस्ट ज्या आहेत ह्या विद्यार्थ्यांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवल्या गेल्या पाहिजेत याच्यासाठी सरांनी एक स्पेशली इंग्लिश ड्राईव्ह आतापर्यंत मला वाटतं किंबहुना हजारो विद्यार्थी म्हणजे 2-2.25 हजार विद्यार्थ्यांच्या आसपास जे विद्यार्थी आहेत यांनी इंग्लिश ड्राईव्हला टिपिकली आतापर्यंत यावर्षी त्यांनी ते कोर्सेस बाय केलेले आहेत. पण या बॅचमध्ये जसं आपण विक्टर बॅच 9च्या बाबतीत बोलतोय, हा इंग्लिश ड्राईव्हचा पूर्णच्या पूर्ण जो काही ॲक्सेस आहे तो या बॅचेससोबत, मग तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन घेत असाल, ऑफलाईन ॲडमिशन घेत असाल, या दोघांसोबतही हा पूर्णच्या पूर्ण इंग्लिश ड्राईव्हचा ॲक्सेस जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी फ्री देण्यात येतो. म्हणजे इंग्लिश ड्राईव्ह हे अशा पद्धतीचा ॲप आहे की ज्याच्यामध्ये इंग्लिशची ही संपूर्ण तयारी, मग छोट्या छोट्या गोष्टींपासून पूर्ण तयारीची ही करून घेतल्या जाते आणि त्यामुळे साधारणतः हे इंग्लिश ड्राईव्ह जे आहे हे एवढं मोठं नावारूपाला सुद्धा आलेलं आहे, तो त्याचा संपूर्ण ॲक्सेस जो आहे तो तुम्हाला या असलेल्या बॅचमध्ये फ्री मिळणार आहे.
प्रदीप पाटील सरांकडून. पुढे जाऊयात आपण थोडंसं की सर याच्यानंतर अजून कोण असणार आहे. ज्ञानेश्वर वराडे सर जे आहेत लॉजिकल रिझनिंग हा विषय तुमचा घेणार आहेत. लॉजिकल रिझनिंग या विषयामध्ये बाप माणूस म्हणायला हरकत नाही. सरांचं MBA फायनान्स झालेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटीमधून. सर सुद्धा UGC नेट क्वालिफाईड आहेत. सोबत HDFC ला सुरुवातीला डेप्युटी मॅनेजर, त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये त्यांचं फायनल सिलेक्शन, ऑल इंडिया रँक त्यावेळेस त्यांचा 5वा होता. सोबत LIC AAO म्हणून सरांचं फायनल सिलेक्शन झालेलं. त्याच्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ॲज अ ऑफिसर म्हणून सरांचं फायनल सिलेक्शन झालेलं. आणि किंबहुना आत्तापर्यंत सरांनी दिलेल्या जेवढ्याही परीक्षा आहेत, म्हणजे अशी क्वचितच एखादी एक्झाम असेल, बरोबर आहे का, म्हणजे आतापर्यंत दिलेल्या एक्झाममध्ये असं कधी सहसा झालेलं नाही आहे की सरांनी ती परीक्षा दिलेली आहे आणि सरांना त्याचा स्कोअर चांगला आलेला नाही आहे. आत्तापर्यंत सरांनी जवळपास 12 वर्षापासून मागच्या सर शिकवतात. एवढा प्रचंड आणि मोठा असलेला अनुभव सर पाठीशी घेऊन लॉजिकल रिझनिंगचे जे काही गोष्टी आहेत, म्हणजे सिटिंग अरेंजमेंट असेल, पझल असेल, अतिशय सोप्या भाषेमध्ये ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सहजासहजी कळावं अशा भाषेमध्ये टिपिकली पूर्ण स्वाभाविक पद्धतीने एकदम शांत पद्धतीने शिकवणारा एक हसतमुख व्यक्तिमत्व ते म्हणजे कोण, वराडे सर. तर या सगळ्या गोष्टी वराडे सरांकडून शिकवल्या जातात. सोबत सरांच्या बाबतीत सांगायची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वराडे सरांच्या बाबतीत एक गोष्ट राहून गेली की सरांनी LRच्या बाबतीत, की मला LRच्या बाबतीत जे आहे टिपिकली विद्यार्थ्यांपर्यंत एक चांगलं कंटेंट पोहोचलं पाहिजे, की विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस कुठून करावी, याच्यासाठी LR PDF नावाचं एक टेलिग्राम चॅनल स्पेशली चालू केलेलं आहे. त्याच्यावरती दररोज टास्क सर देत असतात आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट या बॅचमध्ये मिळणार आहेत. याच्यानंतर असं म्हणायला हरकत नाही की विद्यार्थ्यांच्या गळ्यातलं ताईत म्हणजे प्रॉब्लेम कुठलाही असू द्यात, त्याला तुम्ही विद्यार्थी जे आहेत सरांना अप्रोच करतात आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. म्हणजे रिअल लाईफमधला प्रॉब्लेम असू द्या, रिअल लाईफमधला प्रॉब्लेम असू द्या, लेक्चरमधला प्रॉब्लेम असू द्या, कॉन्टॅक्ट करणार राहुल मिसाळ सरांना. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, क्वांटच्या बाबतीत, बरोबर आहे का, की गणित शिकवत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांचं गणित बेसिक पासून खूप कच्चं असतं की सर मला बेसिक अजिबातच जमत नाही, मला आकडेमोड सुद्धा जमत नाही. मग मला वाटतं महाराष्ट्रातील असा एकमेव माणूस की जो आकडेमोडीपासून गणित विद्यार्थ्यांना शिकवतो, बरोबर आहे. आकडेमोडीपासून म्हणजे पार, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी याच्यापासून अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा माणूस ते म्हणजे राहुल मिसाळ सर. या पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीनं सर MSc मॅथ्स झालेले आहेत. महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये त्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. स्टेट बँक ऑफ हैदराबाद ज्यावेळेस होती त्यावेळेस सरांचं ॲज अ असिस्टंट म्हणून तिथं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये फायनल सिलेक्शन झालेलं आहे. टीचिंग एक्सपिरियन्स जर पाहायला गेलं तर मागच्या जवळपास 9 वर्षापासून सर गणिताचे तज्ज्ञ म्हणून या फील्डमध्ये ओळखल्या जातात. सरांचं सुद्धा एक क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं विथ सोल्युशन महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तक, की गणिताचं विथ सोल्युशन पुस्तक आतापर्यंत कुठं पाहिलेलं नसेल, ते बँकिंग असेल किंवा MBA CET असेल, या असलेल्या विद्यार्थ्यांसाठी टिपिकली सगळ्यात जास्त आतापर्यंत फायद्याचं असलेलं जे पुस्तक आहे ते क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं पुस्तक सरांनी स्वतः लिहिलेलं आहे. याच्या सोबत विद्यार्थ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात ज्या ॲक्टिव्हिटी चालवल्या जातात, म्हणजे जसं बऱ्याच वेळा विद्यार्थी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना की सर कुठेतरी आम्हाला एक पॉझिटिव्ह वाईब आमच्या आयुष्यामध्ये पाहिजे, कुठेतरी आम्हाला एक थोडंफार का होईना मोटिवेशन आमच्या आयुष्यामध्ये असलं पाहिजे, आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं, या पद्धतीनं आम्हाला काहीतरी मार्ग दाखवणारा एक माणूस पाहिजे, की सर करायचं खूप काही आहे, इच्छाशक्ती खूप आहे, पण या गोष्टींना चॅनलाइज करणारा एक माणूस पाहिजे, ते म्हणजे राहुल मिसाळ सर. म्हणजे काय, सरांनी एक्झाम नीती नावाचं, की सर एक्झामला फेस कसं करायचं, एक्झाममध्ये प्रश्न कसे असणार आहेत, एक्झामच्या बाबतीत स्ट्रॅटेजी कशी ठेवायची, या बाबतीत सर तुम्हाला तर माहितीच आहे खूप जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थी त्या बाबतीत काउन्सिलिंग सरांकडून करून घेतात. तर एक्झाम नीतीचं एक वेगळं ॲप सरांनी त्याच्यामध्ये बनवलेलं आहे. या एक्झाम नीती ॲपचा सुद्धा पूर्ण कंप्लीट ॲक्सेस जो आहे, ज्याच्यामध्ये क्वांट आहे, रिझनिंग आहे, याच्या प्रॅक्टिस PDF सुद्धा मिळतात तुम्हाला, टेस्ट सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतात. हा कंप्लीट ॲक्सेस जो आहे हा विक्टर बॅच 9 म्हणजे तुमच्या या बॅचमध्ये सुद्धा तुम्हाला ॲक्सेस याचा मिळणार आहे. सो म्हणजे एक्झाम नीती हे ॲप तुम्हाला या बॅचमध्ये फ्री असणार आहे. पर्सनल काउन्सिलिंग, मग तुम्ही ऑनलाईनचे विद्यार्थी असाल किंवा ऑफलाईनचे विद्यार्थी असाल, पर्सनल काउन्सिलिंग तुमची या ठिकाणी केल्या जाणार आहे. करिअर काउन्सिलिंग, की सर मला या पद्धतीने आता माझं सिलेक्शन 2 बँकांमध्ये झालंय, मी नेमकं कुठल्या बँकेला प्रिफर करायला पाहिजे, इथपर्यंत म्हणजे बँकेत बसून तिथपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टींचा सपोर्ट जो आहे हे तुम्हाला केला जातो. कमर्शियल मॅथ्सचे वेगळे सेशन्स, विद्यार्थ्यांमध्ये खूप जास्त भीती आहे, त्यातल्या त्यात जर तुम्ही पाहाल ॲग्रिकल्चरचे जे विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमर्शियल मॅथ्सची भीती असते. मग या कमर्शियल मॅथ्सची कंप्लीट टीचिंग तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं सर त्या ठिकाणी करतात. आणि मला वाटतं महाराष्ट्रातलं सारथी असं एकमेव क्लास असेल की ज्या क्लासमध्ये प्री लेवलच्या क्वांटच्या टेस्ट किंवा प्री लेवलचं, मेन्स लेवलचं या पद्धतीनं तुम्हाला शिकवलं जातं. म्हणजे असं नाही की फक्त प्री लेवलचं शिकवलं झालंय तुमचं मॅथ्स, नाही, प्री लेवलचं शिकवलं जातं, मेन्स लेवलचं शिकवलं जातं, या पद्धतीनं तुम्हाला
स्टेप वाईज तुम्हाला शिकवणारा महाराष्ट्रातला एकमेव क्लास आणि एकमेव शिक्षक ते म्हणजे राहुल मिसाळ सर आहेत. सोबत स्पेशल मेन्स लेवलचे क्वेश्चन प्रॅक्टिस, डेली पीडीएफ टास्क स्टुडंटसाठी दिले जातात. अपडेटेड शीट्स आहेत. असं नाही की एका जमान्यात कोणत्या तरी शीट घेतल्या आणि त्या सॉल्व्ह करून घेतल्या जातात, नाही, दरवर्षी शीट्स अपडेट केल्या जातात. सोबत वीकली स्टडी प्लॅन, अभ्यास कसा करायला पाहिजे, या आठवड्यात टार्गेट काय ठेवले पाहिजे, असा कंप्लीट स्टडी प्लॅन तुम्हाला या माध्यमातून दिला जात आहे. बरोबर. सोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, एक सिंगल क्वेश्चन विथ मेनी सोल्युशन. बरोबर आहे का. लाईफला पूर्ण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं कशा पद्धतीनं पाहायचं या गोष्टींचा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सर मदत करतात. आता विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी ॲग्रिकल्चरची तयारी करतात, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची तयारी करतात, नाबार्ड, इफको या बाबतीत तयारी करतात, या सगळ्या लोकांना जे ॲग्रिकल्चरचा पोर्शन आहे तो मी स्वतः शिकवतो. माझ्यासोबत अक्षय मिरगोडे सर असतील, याच्यासोबत योगेश निकम सर असतील, शिवणकर मॅडम असतील, याच्यासोबत जर तुम्ही पासाल बाकीचे म्हणजे दीपाली पैठणे मॅडम असतील, काही पोर्शन जो आहे त्याच्यानंतर टेलिग्राम सेशनच्या माध्यमातून शुभम दराडे असेल, शुभम दराडे ह्या सगळे लोक जे आहेत, बरोबर आहे का, किंवा इन्स्टाच्या माध्यमातून आकाश पाटील सारखे लोक असतील, हे सगळेच्या सगळे लोक ॲग्रिकल्चरसाठी कन्सिस्टंटली तुमच्यासाठी काही ना काही करत असतात. मेन फॅकल्टी म्हणून की मी स्वतः या बाबतीत असलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकवतो. नाव माझं सिद्धेश्वर कोंगे, तुमच्यापैकी काही लोक ओळखतही असतील. ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, बँक ऑफ इंडियाला फायनल सिलेक्शन झालेलं. तिथून पुढे जवळपास आतापर्यंतचा शिकवण्याचा अनुभव जो आहे हा मागच्या 8 वर्षांपासून मी ॲग्रिकल्चरच्या या फील्डमध्ये शिकवतोय आणि 2015-16 पासून साधारणतः या फील्डमध्ये मी शिकवतोय. ॲग्रिकल्चरचे नेमके पेपर कसे असतात, त्याचे PYQs कसे असतात किंवा याच्या आधी आलेले प्रश्न कसे आहेत इत्यंभूतरित्या, म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रातील हा एकमेव क्लास असेल जिथं थ्रू आउट द इयर एवढ्या डिटेलमध्ये ॲग्रिकल्चर शिकवलं जातं, विथ असं की एक स्वतःचं जेन्युइन स्टडी मटेरियल. म्हणजे काय, कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रिकल्चर या पुस्तकाला आतापर्यंत जेवढा विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे त्या पद्धतीनं, म्हणजे एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला ॲग्रिकल्चर जे हे त्या पद्धतीनं शिकवलं जातं. 1299 पेजेसचं कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रिकल्चर पुस्तक सुद्धा तुम्हाला या बॅचेस सोबत जे आहे ते घरी येणार आहे. मागच्या 8 वर्षांपासून मी ॲग्रिकल्चर शिकवतोय. शिकवल्यानंतर डेमो लेक्चरमध्ये मला वाटतं मी इथे बोलण्यापेक्षा डेमो लेक्चर्समध्ये तुम्हाला मी बोललेलं कधीही चांगलं. सर, मला असं वाटतं की महाराष्ट्रातला हा एकमेव क्लास असेल जिथे ॲग्रिकल्चरचं डेली टेलिग्राम सेशन होतं, टॉपिक वाईज तुमच्या टेस्ट होतात, कंप्लीट सिलेबसवरती टेस्ट होतात, कंप्लीट टीचिंग विथ सिलेबस तुमचं प्रॉपर कंप्लीट केलं जातं. महाराष्ट्रातला एकमेव क्लास जिथे ॲग्रिकल्चर एवढ्या प्रॉपर पद्धतीने शिकवलं जातं. या सगळ्यांबाबतीत सारथी MCR नावाचं एक टेलिग्राम चॅनल तुमच्यासाठी तयार केलेलं आहे, ज्याच्यावरती डेली क्वेश्चन्स येतात, ज्याच्यामधले प्रश्न MCR सोबत तुम्ही जर पाहिलं असेल ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर या दोन्ही परीक्षांमध्ये भरपूर प्रश्न तुम्हाला टेलिग्राममधले सुद्धा दिसतील. रिव्हिजन सेशन्स तुमच्यासाठी कम्प्लिटली असतात. जाऊया थोडंसं पुढं आपण. महाराष्ट्रातलं एक गाजलेलं नाव, बरोबर आहे का, नाव अक्षय चोळके, बरोबर आहे का, प्रचंड विद्यार्थ्यांमध्ये असलेलं विद्यार्थी प्रिय नाव जर म्हणायला गेलं ते म्हणजे अक्षय चोळके सर. इलेक्ट्रिकल इंजिनियर BE पुणे युनिव्हर्सिटीमधून त्यांनी केलंय आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन ही वॉज द युनिव्हर्सिटी टॉपर. त्यांच्या वेळेत जे आहे ते युनिव्हर्सिटी टॉपर होते आणि त्याच्यानंतर शिकवण्याची आवड ही त्यांच्यामध्ये असल्यामुळं मागच्या बऱ्याच वर्षांपासून, मागच्या 4 ते 5 वर्षांपासून सर या सेक्टरमध्ये आहेत, शिकवतायत. साधारणतः हजारो विद्यार्थ्यांना, म्हणजे काय तर तुम्ही सरांचं यूट्यूबला एखाद्या वेळी लेक्चर जर उघडून बघितलं तर मला वाटतं महाराष्ट्रातले जे हायएस्ट स्टुडंट आहेत लाईव्ह हे या माणसाला राहत असावेत. कारण शिकवण्याची तळमळ, ज्या पद्धतीने सर शिकवतात, ज्या पद्धतीने त्या विषयाला सरांनी सोप्या पद्धतीने विषयाला सरांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसमोर मांडतात, या सगळ्या गोष्टींचे इव्हन सगळे विद्यार्थी तर आहेतच पण सगळे मास्टर लोक सुद्धा डेफिनेटली फॅन आहेत. सो सांगण्याचं तात्पर्य, जनरल अवेअरनेस हा विषय विद्यार्थ्यांनी स्वतः करायचा नसतो, तर तो कशा पद्धतीने शिकून घ्यायचा असतो आणि कशा पद्धतीने शिकवायचा असतो हे पहिल्यांदा महाराष्ट्रात भिनवून देणारा, किंबहुना भारतातील सगळ्यात चांगलं क्वालिटी कंटेंट म्हणजे असा व्यक्ती की ज्याला भारतातले वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरचे लोक स्वतः फॉलो करतात, असा व्यक्ती ते म्हणजे अक्षय चोळके सर. यांनी मागच्या बऱ्याच वर्षांपासून, मागच्या 4 ते 5 वर्षांपासून सर शिकवतायत. जनरल अवेअरनेसचं त्यांनी स्वतःचं जे पुस्तक काढलेलं आहे याच्यामध्ये तिन्ही गोष्टी, बँकिंग अवेअरनेस असेल, स्टॅटिक जीके असेल आणि सोबत ज्या वेगवेगळ्या योजना असतील किंवा करंट अफेअर्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी दर महिन्याला स्वतःचं मॅगझिन रिलीज करायचं, त्या मॅगझिनमधून विद्यार्थ्यांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवायच्यात. मॅगझिन फ्री ऑफ कॉस्ट विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून रिलीज करायचं, विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट द्यायचं, क्लासमधल्या विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट द्यायचं. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ही 5ही मातब्बर लोक जी आहेत ही तुम्हाला या असलेल्या एक्झामच्या बाबतीत किंवा या असलेल्या बॅचेसला तुम्हाला शिकवणार आहेत. ही 5ही लोक तुम्हाला शिकवताना दिसणार आहेत. स्वतःचं एक टेलिग्राम चॅनल सारथी GA बाय अक्षय चोळके सर हे ते चालवतात. याच्यासोबत असा एकमेव क्लास की जिथे 5ही विषय, म्हणजे तुम्हाला असं नाही की बाबा आम्ही
फक्त क्वांट रिजनिंग इंग्लिश शिकवतो नाही, आम्ही तुम्हाला ॲग्रिकल्चर सुद्धा शिकवतो, आम्ही तुम्हाला जनरल अवेअरनेस सुद्धा शिकवतो. या जनरल अवेअरनेसमध्ये डेली लेक्चर होणारा भारतातील एकमेव क्लास असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की सर आम्ही फक्त आणि फक्त असं नाही आहे की बाबा शनिवार रविवार लेक्चर्स घेतले नाही, डेली स्टॅटिक जीके, करंट अफेअर्स, बँकिंग अवेअरनेस. त्यांचं म्हणणं असतं बाकी विषय जसे तुम्ही शिकता त्या पद्धतीनं जनरल अवेअरनेस विषय पहिल्यांदा बेस मांडला पाहिजे, त्याच्यानंतर मग तुम्हाला करंट अफेअर्स समजेल. या पद्धतीने शिकवणारा भारतातील एकमेव व्यक्ती तो म्हणजे अक्षय चोळके सर. या पद्धतीने शिकवतात. मंथली पीडीएफ तुम्हाला मिळतं, मंथली रिव्हिजन सेशन्स त्यांचे असतात. रिव्हिजन एक्झामच्या आधी रिव्हिजन सेशन वेगळे असतात, प्रत्येक एक्झाम झाल्यानंतर एक्झामचं अनालिसिस त्यांचं प्रॉपर पद्धतीने असतं. ही इज द ओनली फॅकल्टी, बरोबर आहे का, जे विथ प्रूफ सांगतात की हे बघा मी सांगितलं होतं, या ठिकाणी सांगितलं होतं, हा प्रश्न येणार, विथ प्रूफ स्क्रीनशॉट सहित देणारा एकमेव मास्तर मला वाटतं महाराष्ट्रात किंवा भारतात असावा, ते म्हणजे अक्षय चोळके सर. सगळ्या प्रश्नांचं अनालिसिस सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत मागच्या बऱ्याच काळापासून, बरोबर आहे का, जे शिकवतात ते अक्षय चोळके सर. सर हे सगळं बरोबर आहे तुमचं, ह्या फॅकल्टीज तर आम्हाला कळालेल्या आहेत, पण याच्यासोबत सोबत तुमचं म्हणणं होतं तुम्ही प्री शिकवताय, मेन शिकवताय, इंटरव्ह्यूची तयारी होते का, तर हो, एक प्रॉपर पद्धतीने इंटरव्ह्यूची तयारी सुद्धा म्हणजे प्री आहे, मेन्स आहे, इंटरव्ह्यू आहे, या सगळ्या पद्धतीनं तुम्हाला इथे शिकवलं जातं. सोबत सोबत सर आम्हाला काय काय मिळणार, ऑनलाईनचा स्टुडंट असो किंवा ऑफलाईनचा स्टुडंट असो, तुम्हाला क्लासचं स्वतःचं डेडिकेटेड स्टडी मटेरियल तुम्हाला मिळेल. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, जनरल अवेअरनेस असेल, ॲग्रिकल्चर असेल, या सगळ्यांचं. सर माझं ॲग्रिकल्चर नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही, बाकीचे 4 विषय जे आहेत ते तुमच्यासाठी असतील. ॲग्रिकल्चरच्या स्टुडंटसाठी ॲग्रिकल्चर असेल, या सगळ्या गोष्टी, सगळी डेडिकेटेड मटेरियल तुम्हाला, क्वालिटी मटेरियल तुम्हाला मिळेल. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही इंग्लिशचं रिडिंग वाढवलं पाहिजे, इंग्लिशचं रिडिंग सुधारवलं पाहिजे. मग यांच्यासाठी काय, ऑनलाईनच्या स्टुडंटसाठी काय, ऑनलाईनच्या स्टुडंटसाठी ॲपमध्ये ई लायब्ररी तयार केलेली आहे. तर ऑफलाईनच्या स्टुडंटसाठी आपण असलेली ऑफलाईन आपण लायब्ररी जी आहे ती चालू केलेली आहे. विद्यार्थी ते येतात, पुस्तकं त्यांची ती वाचतात, अभ्यास करतात, यांच्यामधून त्यांचा असलेला जो छंद आहे, पुस्तकं वाचण्याचा छंद सुद्धा या ठिकाणी ते जोपासतात. पाटील सरांच्या संकल्पनेतून फॉर द फर्स्ट टाइम लायब्ररी जी आहे ही आपण चालू केलेली आहे. क्लासची एक डेडिकेटेड लायब्ररी सुद्धा आहे. ही पुस्तकं विद्यार्थी त्यांच्या नावावर सुद्धा इश्यू करतात. क्लासरूम कशा आहेत सर, फुल्ली डिजिटल क्लासरूम आहेत, विथ एसी क्लासरूम आहेत. सगळ्याच्या सगळ्या क्लासरूममध्ये तुम्ही जर पाहाल, सगळ्या क्लासरूम्समध्ये एसी लागलेले आहेत. सगळ्या क्लासरूममध्ये डिजिटल बोर्डवरती आपल्याकडे टीचिंग होतं. आपले क्लासरूममधून जे काय ऑनलाईन टीचिंग होतं ते हायब्रिड क्लासमधून होतं, म्हणजे जे काय ऑफलाईनला आपण शिकवतो तेच ऑनलाईन ब्रॉडकास्ट होतं. त्यामुळे ऑफलाईनला किंवा ऑनलाईनला वेगळ्या पद्धतीने आपण शिकवतो असं अजिबात नाही आहे. सोबत सोबत तुम्ही जर पाहाल, डेडिकेटेड स्टडी रूम आहे, याच्यासोबत कम्प्युटर लॅब आहे, रीडिंग रूम आहे, लायब्ररी आहे. या सगळ्या गोष्टी सारथी एज्युकेशनकडून तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. सर रेग्युलर टेस्टच्या बाबतीत नेमकं काय आहे, विकली टेस्ट, रेग्युलर टेस्ट, शीट मार्फत टेस्ट, ॲग्रिकल्चरच्या सुद्धा टेस्ट, जनरल अवेअरनेसच्या सुद्धा टेस्ट, सगळ्या टेस्ट सुद्धा तुम्हाला प्रॉपर पद्धतीने या ठिकाणी होताना तुम्हाला दिसतील. सर अजून नेमकं म्हणजे एका टप्प्यात आम्हाला सांगा ना की काय काय होतं. पहिलं डेडिकेटेड प्रॅक्टिस टेस्ट जे आहेत ह्या होता स्टुडंटसाठी. 1 वर्ष तुम्हाला व्हॅलिडिटी असेल, ॲडमिशन ज्यावेळेस तुम्ही घ्याल तिथून 1 वर्ष व्हॅलिडिटी असेल. एक रेकॉर्डेड लेक्चरचा ॲक्सेस सुद्धा स्टुडंट्सला आपण प्रोव्हाइड करत असतो जे ऑफलाईनला ॲडमिशन घेतात. पर्सनल काउन्सिलिंग आहे. इंग्लिशसाठी एक डेडिकेटेड ॲप, ज्याला आपण इंग्लिश ड्राईव्हचा ॲप म्हणतो. क्वांटसाठी किंवा असलेल्या एक्झामच्या अवेअरनेससाठी एक डेडिकेटेड ॲप म्हणजे एक्झाम नीती ॲप. हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिसेल. सर नेमकं जे आहे सॅलियंट फीचर्स आम्हाला एकदम थोडक्यात सांगा की ऑनलाईनला काय मिळणार आहे, ऑफलाईनला काय मिळणार आहे. मग आम्ही डिसाईड करू की आम्हाला ऑनलाईन बॅच करायची की ऑफलाईन करायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा ऑनलाईन बॅचच्या स्टुडंटसाठी काय काय फीचर्स आहेत. क्लासरूमचं कंप्लीट टीचिंग तर तुमच्यासोबत असणारच आहे. याच्यासोबत क्लासच्या टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहेत. सोबत अड्डा 247च्या एक्स्ट्रा टेस्ट तुम्हाला देण्यात प्रोव्हाइड केल्या जातील. सोबत तुम्ही टेलिफोनिक पर्सनल काउन्सिलिंग कोणत्याही शिक्षकाशी कनेक्ट होऊ शकता. डाऊट क्लिअरिंग तुमचे सेशन या ठिकाणी असणार आहे. स्टडी मटेरियल जे सगळे पुस्तक आहेत तुम्हाला घरपोच विथ पोस्ट तुम्हाला घरपोच पोहोचणार आहेत. क्लासरूम नोट्सच्या ज्या PDF आहेत त्यात सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. आणि ऑनलाईन बॅचची व्हॅलिडिटी जी आहे ती 1 वर्षाची असणार आहे. या 1 वर्षात तुम्ही मल्टिपल टाइम्स लेक्चर मल्टिपल टाइम्स तुम्ही पाहू शकता. पण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यावी, लॉग इन फक्त आणि फक्त अँड्रॉइड ॲपमध्ये तुम्हाला करता येईल आणि 1 स्टुडंट 1 लॉग इन या पद्धतीनं असेल. आता याच्यानंतर सर मग ऑनलाईन स्टुडंटला काही टेस्ट सिरीज वगैरे असाइनमेंट काही मिळतात का, तर हो, ऑनलाईन स्टुडंटला सुद्धा टेस्ट सिरीज आणि असाइनमेंट हे ऑनलाईन सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात. सर ऑफलाईन बॅचच्या बाबतीत एकदा आम्हाला सांगा. ऑफलाईन बॅचच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कंप्लीट ऑफलाईन बॅच आहे. क्लासरूम जे आहेत फुल्ली डिजिटल आणि एसी क्लासरूम आहेत. त्याच्यासोबत तुम्ही जर पाहाल की ऑनलाईन टेस्ट जे आहेत अड्डा 247च्या ह्या सुद्धा ऑफलाईन स्टुडंटला देण्यात येणार आहेत. सगळे प्रिंटेड बुक तुम्हाला ऑफलाईन स्टुडंटला देण्यात येणार आहे. डाऊट क्लिअरिंग फॅकल्टीज किंवा डाऊट क्लिअरिंग सेशन्स तुमचे वेगळ्या पद्धतीने होतात. एक्स्ट्रा प्रॅक्टिस मटेरियल तुम्हाला क्लासरूममध्ये प्रोव्हाइड केलं जातं. टॉपिक वाईज मोबाईल क्विजेस सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. याच्यासोबत किड बॅग एक प्रोव्हाइड केल्या जाते. व्हॅलिडिटी तुमची 1 वर्षाची असते ऑफलाईनच्या स्टुडंट्ससाठी. सर एक ॲक्सेस आम्हाला ऑनलाईनला मिळतो का, तर हो, काही विद्यार्थ्यांना अनफॉर्च्युनेटली एखादं लेक्चर त्यांचं हुकलं तर त्यांना ऑनलाईन ॲक्सेस सुद्धा या ठिकाणी देण्यात येतो. त्यामधून ते विद्यार्थी त्यांचा असलेला पोर्शन कव्हर करू शकतात. सर व्हॉट अबाउट द फीस, जो मेन पोर्शन आहे.
ऑनलाईन बॅचेससाठी 2 बॅचेस आपल्याकडे असतात, एक AFO प्लस जनरल बँकिंग आणि जनरल बँकिंग, या 2 पद्धतीने बॅचेस असतात. ऑनलाईन बॅचेसमध्ये जे जनरल बँकिंग आहे, जनरल बँकिंगच्या विद्यार्थ्यांची फीस जी आहे ही 12,000 रुपये फीस आहे. AFO प्लस जनरल बँकिंगच्या विद्यार्थ्यांची फीस 15,000 रुपये असते. याच्यामध्ये बुक, टेस्ट सिरीज, नोट्स सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड असतात, त्या तुम्हाला घरी मिळतात. सो ऑनलाईन स्टुडंट जनरल बँकिंगसाठी 12,000 रुपये फीस असते आणि AFO प्लस जनरल बँकिंग 15,000 रुपये फीस असते. याच्यामध्ये काहीतरी इंटरनेट हँडलिंग चार्जेस एक 100-200 रुपये काय जे काय असेल ते मागे पुढे तुम्हाला याच्यामध्ये प्लसमध्ये लागतं. सर ऑनलाईन बॅच नाही, आम्हाला ऑफलाईन बॅच करायची, तर फीस किती असते? ऑफलाईन बॅचमध्ये 25,000 रुपये तुम्हाला फीस आहे. तुम्ही ऑफलाईन बॅच एक नाही तर वर्षभरात जेवढ्याही बॅचेस तुमची इच्छा असेल तेवढ्या बॅचेस तुम्ही ऑफलाईनच्या करू शकता. मल्टिपल बॅचेस तुम्ही या ठिकाणी करू शकता. एक ऑनलाईन ॲक्सेस सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो की सर मी विक्टर बॅच 9 जॉईन केली, अनफॉर्च्युनेटली माझ्याच्याने करणं झाली नाही. एका वर्षाच्या आत तुम्ही कितीही मल्टिपल बॅचेस या ठिकाणी ऑफलाईनला तुम्ही करू शकता. सोबत जसं मी सांगितलं तुम्हाला कम्प्युटर लॅब आहे, स्टडी रूम आहे, लायब्ररी आहे, रीडिंग आहे किंवा किड बॅग आहे, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑफलाईनला आपण प्रोव्हाइड करतो. सर ह्या सगळ्या बाबतीत बरोबर आहे, पण बॅच नेमकी स्टार्ट कधी होणार आहे या बाबतीत एकदा पटकन सांगा. 21 सप्टेंबर 2023ला आपली बॅच स्टार्ट होणार आहे. टायमिंग असणार आहे 12 ते 4 या दरम्यान तुमची बॅच असणार आहे आणि ॲग्रिकल्चरचं लेक्चर हे तुमचं संध्याकाळी 5 ते 6 या दरम्यान तुमचं असणार आहे. सर नेमकं आम्हाला करायचं आहे काय, ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल कशा पद्धतीने करायची ते पण सांगा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्ले स्टोअरला जायचं आहे, सारथी एज्युकेशन, ज्याच्या खाली सारथी लर्निंग सेंटर हे ॲप तुम्हाला दिसेल. या ॲपला पहिल्यांदा डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर मोबाईल नंबरने तुम्हाला त्याला रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस आपण पाहतो ह्या वेगवेगळ्या असलेल्या बँक एक्झाम्स, तर अशा पद्धतीने तुम्हाला तिथे दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला कोर्सेस शब्दाला क्लिक करायचे. कोर्सेस, या कोर्सेस शब्दाला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला होम पेज दिसेल. त्याच्यावरती तुम्हाला काही बॅचेस दिसतील. काही एखादा विद्यार्थी असा असेल की सर मला एखादी इंडिव्हिज्युअल बॅच, की नाही सर मला फक्त क्वांट करायचं आहे, मला फक्त रिझनिंग करायचं आहे, मला फक्त इंग्लिश करायचं आहे, किंवा मला फक्त GA करायचं आहे, किंवा मला ॲग्रिकल्चर करायचं आहे, असे विद्यार्थी इंडिव्हिज्युअल बॅचेस लावू शकतात. अशा विद्यार्थ्यांसाठी सब्जेक्ट वाईज कोर्सेसमध्ये जाऊन तुम्ही एखादी इंडिव्हिज्युअल बॅच बाय करू शकता. मला पूर्ण बॅच बाय करायची आहे, तीही बॅच तुम्ही बाय करू शकता. पूर्ण बॅचमध्ये गेलं इथं बाय नावला क्लिक करायचं. गेल्यानंतर ॲड्रेस विचारेल, ॲड्रेस तो फुलफिल करायचा ज्या ॲड्रेसवरती तुम्हाला पुस्तकं हवी आहेत. मग तो ॲड्रेस फुलफिल करायचा, बाय नावला क्लिक करायचं आणि तिथे बाय करायचं. बाय झाल्यानंतर तुम्हाला सर माझी बॅच बाय झाली हे कसं ओळखायचं, इथं माय कोर्सेसमध्ये मागे आल्यानंतर तुम्हाला माय कोर्सेसमध्ये जायचं आहे. तिथे तुमची बॅच तुम्हाला आलेली दिसेल. तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर ऑनलाईन विद्यार्थ्यांचे डाऊट नेमके कसे क्लिअर होतील किंवा ऑफलाईन स्टुडंटचे डाऊट, तर तुम्हाला एक प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल जे आहे हे तयार केलं जातं. त्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या लोकांना ॲड केलं जातं. तिथं तुम्ही तुमचे डाऊटसुद्धा विचारू शकता. तिथे तुमचे कॉमन डाऊट तसेही सॉल्व्ह होतील. इनफॅक्ट काही अडचण असेल तर तिथेही तुम्ही ड्रॉप करू शकता. तो साध्या सांगण्याचं तात्पर्य असं की सारथी एज्युकेशन नावाचं आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे याला तुम्ही आज जॉईन करून ठेवावं. आपलं यूट्यूब चॅनल आहे, ज्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ दिसतोय, या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या लेक्चर्स जे आहेत ते बघता येतील. की सर मग याचे डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत का, तर हो डेफिनेटली डेमो लेक्चर्स जे आहेत हे आपले 21 तारखेपासून चालू होतील. 12 वाजता आपले डेमो लेक्चर्स असतील. सर पाहायचे कुठे, तर या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला लिंक येतील. सारथी एज्युकेशन नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला 20 तारखेला या लिंक येतील. किंवा यूट्यूब चॅनल जे आहे सारथी एज्युकेशन, याच्यावरती तुम्हाला 21 तारखेपासून 12 वाजता सुरुवातीच्या 3 दिवस डेमो लेक्चर्स बघता येतील. तर या पद्धतीने तुम्ही डेमो लेक्चर अटेंड करू शकता. त्यानंतरच्या पुढच्या सूचना तुम्हाला त्या बॅचमध्ये सुद्धा दिल्या जातात. सर जर काही डाऊटच असेल, मला एखाद्या ठिकाणी कॉल करूनच विचारायचंच असेल, अजून काही डाऊट राहिलेच असतील, तर मी कॉल नेमका कोणाला केला पाहिजे, तर क्लासचे आपले इन्क्वायरीचे 2 नंबर आहेत. पहिला नंबर आहे तो म्हणजे 86 94 94 70 70. दुसरा नंबर आहे 86 94 94 50 50. या नंबरवरती तुम्ही इन्क्वायरी करू शकता. सर काही टेक्निकल हेल्प लागली, मला ॲपमध्ये इश्यू येतोय, ॲपमध्ये लॉग इन होत नाही, काय करायला पाहिजे, अशा ठिकाणी 7261 956272 शिव सरांचा हा नंबर आहे, यांना तुम्ही कॉल करू शकता आणि टेक्निकल हेल्पसाठी तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. चालेल. सो डेफिनेटली लेक्चर जे आहे ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. या असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढच्या अपडेट्स, भविष्याच्या अपडेट्स जे आहेत ह्या तुम्हाला मिळतील. चालेल. थँक्यू सो मच.